तू कधी स्वतःला विचारलंस का, मी इतकं वाचते पण लक्षात काहीच राहत नाही, हेच का मी शिकण्यासाठी झगडते? दोष तुझा नाहीये, पण तुला शाळा, कॉलेज किंवा कोचिंग क्लासमध्ये हे शिकवलंच नाही की लक्षात ठेवणं म्हणजे एक कला आहे, ज्याचं एक सायन्स आहे. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एक इंग्रज ग्रंथालयात ते गेले होते. एकाच वेळी 5 ते 6 मोठे ग्रंथ घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी परत करायला आले. ग्रंथपाल म्हणाले, तुम्ही वाचले तरी का आहे? स्वामी विवेकानंदांनी त्या पुस्तकातील शब्दसह उत्तरे सांगून दाखवले. तो म्हणाला, मी वाचतो तेव्हा माझं संपूर्ण लक्ष त्या शब्दावर असतं. मेंदूला काय देतो हे मी ठरवतो. याचंच उत्तर आहे, तू वाचतोस पण लक्ष नाही. तू वाचतोस पण तुझं मन दुसऱ्या विचारात आहे. तू वाचतोस पण लक्षात ठेवणं शिकलेलं नाहीये. कोणत्या गोष्टी जास्त लक्षात राहतात? 1. मेंदू महत्वाचा असं ओळखलेल्या गोष्टीच लक्षात ठेवतो. 2. फिलिंग असलेल्या म्हणजेच भावनिक घटक असलेली माहिती लवकर लक्षात राहते. 3. पुनरावृत्ती म्हणजे स्मरणशक्तीचं खत आहे म्हणजेच रिव्हिजन. 4. मेंदू कनेक्शन ज्या गोष्टीमध्ये करतो त्या सहज लक्षात राहतात. हे 4 नियम समजले की लक्षात ठेवणं एक वेगळा खेळ बनून जातो. आपण डोक्यावर इतकं जोर देतो की मेंदूला काही आठवायची संधीच मिळत नाही. अभ्यास हा वेट लिफ्टिंग नाही, तो आहे मंथन. प्रश्न असा नाही की तुला माहिती कशी ठेवायची, प्रश्न असा आहे की तू माहितीशी नातं जोडतोस का? डॉक्टर अब्दुल कलाम सरांना लोक मिसाईल मॅन म्हणून ओळखतात, पण ते म्हणाले होते, एक मोठं क्षेपणास्त्र उडवायच्या आधी मी एक पुस्तक उघडतो. म्हणजेच यशाचं बटन हे ज्ञानात आहे आणि ज्ञान लक्षात ठेवायचं असेल तर त्याला तुझ्या स्वप्नाशी जोड. डॉक्टर अब्दुल कलाम सर एकदा हजारो लोकांसमोर भाषण करत होते. पायजमा थोडासा फाटला होता, पण ते अजिबात विचलित झाले नाहीत. त्यांच्या डोक्यात आज मला काही सांगायचं आहे इतकं स्पष्ट होतं की त्यांना स्वतःचेच फाटलेले वस्त्र विसरायला भाग पाडलं. कारण ते जे बोलत होते ते त्यांनी वाचून मनात आत्मसात केलं होतं. लक्षात ठेवणं म्हणजे पाठ करणं नाही, ते आहे आत्मसात करणं. प्रॅक्टिकली टिप्स वाचलेले लक्षात ठेवण्यासाठी 5 नियम. ऍक्टिव्ह रीडिंग, वाचताना स्वतःला प्रश्न विचारणं, हे का घडलं? 2. व्हिज्युअल मेमरी, डोक्यात चित्र काढा. वाचता वाचता एकेका शब्दाचा डोळ्यासमोर चित्र बनवा. इमोशनल हुक, त्या माहितीशी कोणती भावना जोडता येईल का ते बघा. स्पेस रिपिटिशन, जे वाचलं ते 24 तासात, मग 3 दिवसात, मग 7 दिवसात परत बघा, त्यावरती परत एक नजर टाका. 5. टीच टू रिमेंबर, वाचलेलं तुम्ही समजून दुसऱ्याला समजून सांगितलं की 90% लक्षात राहतं. पण तू म्हणालीस, मी सगळं केलं तरीही लक्षात राहत नाही, मग चूक कुठे आहे? चूक आहे कन्सिस्टन्सी मध्ये. तू आज दिवसाचे 3 तास अभ्यास करतेस, पण उद्या मोबाईल स्क्रोल करत झोपतेस. मेंदूला तू काय शिकवतेस की तितकं महत्वाचं नाही, म्हणून मेंदूही विसरून जातो. सत्य घटना, एका गावातील मुलगी IAS अधिकारी कशी बनली? एक मुलगी, नाव मंजिरी, महाराष्ट्रातील लातूर जवळील, आई वडील शेतकरी. ती शिकत होती मोबाईल वाचून, कारण घरात पुस्तकं नव्हती. ती म्हणते, मी जे वाचायचे ते दिवसभर किमान 5 वेळा मनात म्हणायचे. माझं मन पसरायचं नाही, कारण मी अभ्यासात भावना मिसळायचे. ही ओळ लक्षात राहिली तर माझं स्वप्न जवळ येईल. तिच्या घरात वीज नव्हती, पण तिच्या डोळ्यात उजेड होता. पुस्तकं कमी होती, श्रद्धा प्रचंड होती. आपण म्हणतो मी विसरलो, पण खरं सांगायचं तर आपण लक्षात ठेवायचं ठरवतच नाही. तिने ठरवलं होतं, अभ्यास मला फक्त मार्क मिळवून देणार नाही, तो माझ्या कुटुंबाचं आयुष्य बदलून देणार आहे. मंजिरी आज IAS अधिकारी आहे. तिला यश मिळालं कारण ती वाचन करत नव्हती, ती वाचण्याला आपल्या ध्येयाशी जोडत होती. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मानसिक डिटॉक्स म्हणजे शरीर किंवा मनामधून विषारी घटक काढून टाकण्याची प्रक्रिया. 1. दिवसातून 15 मिनिट डिजिटल फास्टिंग म्हणजेच मोबाईल नोटिफिकेशन बंद. 2. 5-5 मिनिटात जे वाचले ते शब्द बसून मनात रिवाइंड करणं. 3. झोप, 7 ते 8 तास झोपलेला मेंदू चांगली स्मरणशक्ती ठेवतो. 4. पाणी, मेंदू 75% पाण्याचा बनलेला असतो. कमीत कमी दिवसातून 2
यावं. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुला ऍप्स लागत नाहीत. लागणार आहे नियोजन, सहजता आणि स्वतःवर ठेवलेला विश्वास. कारण ज्या क्षणी तू मनात असं म्हटलंस की हे मला जमतंय, त्या क्षणी मेंदू सहकार्य करायला सुरुवात करतो. स्मार्ट वाचण्यापेक्षा मनाने वाचणं जास्त परिणामकारक असतं. लक्षात ठेवणं हा जन्मता गुण नाही, तो शिकवता येतो, वाढवता येतो, कमवता येतो. फक्त गरज आहे मी वाचत आहे कारण मला माझं आयुष्य बदलायचं आहे ही भावना कायम ठेवली पाहिजे. ही लढाई वाचण्याची नाही, ही लढाई माझ्या मनाशी आहे, माझ्या भविष्याची आहे. आजपासून वाच, मनाने वाच आणि समजून घेऊन वाच. एक गोष्ट लक्षात ठेव, नॉलेज ॲज अ न्यू करेक्शन, पण ती जपायची आहे तुझ्या स्मरणशक्तीच्या बँकेतून. तू जितकं लक्षात ठेवशील तितकं पुढे जाशील, पण त्यासाठी मनाला गप्प करून पेन चालवायला हवं आणि मोबाईल बाजूला ठेवायला हवं. यश पाठ करणाऱ्यांना मिळत नाही, यश त्यांना मिळतं जे वाचतात आणि जगतात. जेव्हा तुझा अभ्यास, तुझं मन आणि तुझं भविष्य हे सगळं एकाच दिशेने काम करू लागतं, तेव्हा तुला काही मिळत नाही तर तू घडत जातेस. वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं याचवरती मी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन नक्की पहा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाचे काही इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. थँक्स फॉर वॉचिंग.